मध्ये नेहमी हा पॉइंट असतो की गुगल मीटद्वारे युट्यूबद्वारे देवाने असंख्य असं कार्य करावं, अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन घेऊन जावं. तर आपला एक मेसेज होता की आपला विश्वास जाहीर करा, की म्हणजे 5 आठवडे तो मेसेज चालला, प्रत्येकाने तो ऐकलेला आहे. आणि तो मेसेज होता की आपला विश्वास आपण जाहीर करायचा. आणि हाच एक मेसेज एका भावाने ऐकला आणि त्यानंतर त्यांनी ऐकून त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. आपण ती वाचूया. खूप छान संदेश, आशीर्वादित झालो. आम्ही नेहमी आपण निगेटिव्ह बोलतो पण विश्वास जाहीर करत नाही. आता नेहमी विश्वास जाहीर करणार, तेव्हाच देवाचे सामर्थ्य वाही. देवाला धन्यवाद. म्हणजे हे जे आहे ते भावाने मेसेज याच्यावरती पाठवून दिलंय की हा जो मेसेज आहे तो मी ऐकलो आणि या मेसेजद्वारे मी खरंच आशीर्वादित झालो. या बहीण म्हणतात की मागच्या 15 दिवसापूर्वी माझी तब्येत डाऊन होती, खोकला येत होता, ताप येत होता, सर्दी झाली होती आणि या स्थितीमध्ये ते म्हणतात की मला आता चर्च यायचं होतं, पण ते देवाला म्हणाले की प्रभू मला चर्च जायचंय, पण माझा विश्वास आहे की मी तिथं ज्यावेळेस जाईल ना त्याच वेळेस तू मला स्पर्श कर आणि माझ्या वेदना, माझे जो आजार आहे तो सर्वपणे नाहीसा कर. ती बहीण स्वतः म्हणते की मी तसं देवाला म्हणते, घरातून निघतानाच मी विश्वास जाहीर केला की प्रभू येशू ज्यावेळेस मी चर्चमध्ये जाईल, पण गेल्यानंतर मला पूर्णपणे तू हे कर, मला पूर्णपणे आरोग्य दे, जेणेकरून मी तुझा महिमा करू शकेल. या साक्षीचा देखील गौरव ते प्रभू येशू ख्रिस्ताला देत आहेत. खूप खूप, कारण मला इतका त्रास होत होता मी सांगू नाही शकत, पण देवाला मी धन्यवाद देते. खरंच या जागी देवाची उपस्थिती आहे. तुम्ही वर्शिपला या, लवकर या आणि देवाची उपस्थिती तुम्ही जाणवताल की तिथे तुम्हाला आरोग्य सर्व काही मिळणार आहे. येशूच्या नावात तुम्ही प्रार्थना करा, इथे येऊन देव तुमची पूर्ण इच्छा पूर्ण करणार आहे. देवाला धन्यवाद. आणखीन एक साक्ष आहे त्यांच्या जीवनामध्ये. ते म्हणतात की माझी मुलगी जी आहे तिला देवाच्या कृपेने मुलगा झाला आणि त्या मुलगा झाल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये त्यांना समजले की ते बाळाच्या जांघाड्यामध्ये गाठ आहे आणि या स्थितीमध्ये ते दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टर त्यांना म्हणाले की 6 महिन्याच्या आत गाठ गेली नाही तर आपण त्याचं ऑपरेशन करू. खरंच डॉक्टर? हो, येस. डॉक्टर म्हटले की ते ऑपरेशन करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण देवाने खूप मोठं कार्य केलं की आम्हाला विश्वास नव्हता की मी प्रार्थना रोज बोलत होते विश्वासाने की देवप्पा धन्यवाद, मी विश्वासाने स्वीकारते की ती गाठ पूर्ण खाली आली. नंतर मी रोज रोज तेच बोलत राहिले आणि नंतर विश्वासाने बोलले की देवप्पा मी आता तिला घरी जायचा समय आलाय की देवप्पा मी विश्वासाने स्वीकारते. ती गाठ त्यांच्या घरी गेल्यानंतर पूर्णतः खाली आली, म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि खरोखर देवाने ते कार्य केलं आणि त्यांच्या घरी आम्ही गेलो, ती पूर्णतः गाठ खाली आली, म्हणून मी सर्व गौरव देवाला देते. कारण ऑपरेशन म्हटलं लहान बाळाचं तर विचार करू शकतो आपण, ऑक्सिजन, सलाईन, ते बाळाचं मी विश्वासाने बोलले ते बाप्पा नाही, मी बाळाला कैची लागू नाही देणार, मी विश्वासाने स्वीकारते. त्याचे ऑपरेशन कॅन्सल झालंय, म्हणून मी सर्व गौरव देवाला देते. आज जो विषय प्रभूने दिलाय तो या संदर्भाने आहे की परमेश्वर आमच्या समस्या नाही, आमची भीती दूर करणार. परमेश्वर आमच्या समस्या नाही, आमची काय दूर करणार? भीती दूर करणार. आणि याबद्दल देवाने एक सुंदरसं प्रगटीकरण दिलंय आणि माझा विश्वास आहे का हे वचन जर कळालं तर 100% समस्या पण निघून जातील. काय आजचा विषय? परमेश्वर आपल्या समस्या नाही, काय दूर करणार? भीती. तुम्ही जे प्रभूचे लेकर आहेत त्या लोकांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन लोकांसाठी नाहीये. हे जे प्रभू मध्ये आहेत, प्रभूची इच्छा आहे आता तुमचा पाया भक्कम झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी काढूया आपण इयोब याचा 7वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून वाचणार आहोत. इयोब याचा 7वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून आपण वाचू. त्याप्रमाणे मला दुःखाचे महिने हे वतन करून दिले आहे आणि व्याधीच्या रात्री मला नेमलेल्या आहेत. मी आडवा पडलो म्हणजे म्हणतो की मी केव्हा उठेन व रात्र केव्हा सरेल आणि दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा लोळत राहतो. तिथं हात ठेवा. इयोब आपली अवस्था सांगतो का तो म्हणतो की माझी अवस्था अशी आहे का माझे दिवस काही सरत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण आम्हाला प्रत्येकाला माहिती का त्याच्या लाईफमध्ये खूप मोठं एक आव्हान होतं, एक समस्या होती आणि त्याद्वारे तो पूर्णपणे तुटला होता आणि म्हणून तो म्हणतो का दिवस आणि रात्र ही माझ्या लाईफमधून सरत नाही. म्हणजे तो वेळ माझ्या लाईफमधला काय होत नाही, जात नाही. पुढचं एक वचन वाचूया. माझी मांस किड्यांनी व धुळीच्या थराने भरले आहे. माझी त्वचा भरून येते आणि पुन्हा उलते. माझे दिवस कोष्ट्यांच्या धोट्यापेक्षा लवकर सरतात आणि आशेशिवाय संपून जातात. पुढं.
माझे जीवन वारा आहे हे आठव. माझा डोळा आणखी कुशल पाहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का माझा डोळा आणखी कुशल पाहणार नाही. जीवनात समस्या आहे, काय आहेत समस्या. आणि त्या समस्याद्वारे तो पूर्णपणे तुटलाय. तो अजून मेलेला नाहीये, पण तो म्हणतो का माझे डोळे अजून कुशल पाहणार नाही. ज्याही वेळेस आपल्या लाईफमध्ये एखादं विपत्ती, एखादं संकट येतं, आमची पण अवस्था अशीच असती आणि आम्हाला पण वाटतं का मी अजून चांगलं पाहणार नाही. कारण ती भीती, ते दडपण आमच्या मनामध्ये असतं आणि म्हणून वाटतं का अजून माझ्या लाईफमध्ये चांगलं होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे योबाची अवस्था आहे, आज अनेक लोकांची अवस्था अशी आहे, त्यांनाही वाटतं की कदाचित जे स्वप्न आहे माझं ते माझ्या लाईफमध्ये पूर्ण होणार नाही, ते घडूच शकणार नाही, ते मी पाहूच शकणार नाही. पण देवाची इच्छा आहे का आपण आशा धरावी. काय धरावी? आशा धरावी. कारण बायबल सांगतं का देव प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आज आपल्या जीवनामध्ये ज्याही प्रकारचे आव्हान असतील, देवाची इच्छा आहे का आपण भयभीत होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण खरोखर आमची प्रार्थना ऐकणारा कोण आहे? परमेश्वर आहे आणि 100% परमेश्वर आमची भेट घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वचन आहे या ठिकाणी आपण वाचूया. स्तोत्र 94 आणि त्याचं 9वं वचन. स्तोत्र 94 आणि त्याचं 9वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. ज्याने कान रोवला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा उघडला तो पाहणार नाही काय? पुन्हा वाचा. ज्याने कान रोवला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा घडवला तो पाहणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर बायबल क्लिअरली सांगतं का ज्यांनी कान रावला तो ऐकणार नाही काय, आणि ज्यांनी डोळे दिलेत तो पाहणार नाही काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कोण पाहतोय, कोण ऐकतोय? परमेश्वर. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण भयभीत व्हायचं नाही, तर धैर्य धरायचं. आज जेही आव्हान आपल्या जीवनात आहे आणि त्याद्वारे जे काही आपल्या समोर सैतान आपल्या मनात तर्कवितर्क टाकतो, प्रभूची इच्छा आहे का आपण त्याला सहमत व्हायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा विश्वास धरायचा, हा भरोसा ठेवायचा का ज्या प्रभूंनी कान रवलेत तो परमेश्वर माझी प्रार्थना काय करणार? ऐकणार. कारण माझ्या प्रभूला माझी काळजी. प्रेज द लॉर्ड. आणि पहा, परमेश्वर नेहमी वचन पाठवतो. काय पाठवतो? वचन पाठवतो आणि त्याद्वारे आम्हाला धैर्य देतो की मी आहे आणि मी तुझ्या लाईफमध्ये कार्य करेन. प्रेज द लॉर्ड. तसं आजचं वचन या ठिकाणी का बाबा कान रावलाय, कुणी रावलाय? मग त्याला पण कान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी डोळे रवलेत, मग त्याला पण काय आहेत? मग त्याला जसं आमच्या भावना आहेत त्याच्याकडे पण भावना आहेत आणि म्हणून तो आमची काय ऐकणार? प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जर लाईफमध्ये एखादं चॅलेंज आहे तर देवाची इच्छा आहे की आपण भयभीत होऊ नये, आपण निराश होऊ नये, आपण खचू नये, तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा का परमेश्वर माझ्या लाईफमध्ये कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस संकट असतं देव वचन पाठवतो. काय पाठवतो? आपण सहभागितेत येतो ना, आपण आनंदी होतो. या ज्या साक्ष्या मी वाचून दाखवतोय याच्याद्वारे आम्हाला काय सांगायचं? या वाक्याच्या साक्षी आहेत. कोणत्या साक्षी आहेत? वचनाच्या. म्हणजे ज्या साक्षी आम्ही मॅक्झिमम फोकस करतो ते याप्रमाणे असतात की आम्ही मेसेज पाहिला. काय पाहिला? मेसेज. आणि आमच्या जीवाला आधार मिळाला. आम्ही मेसेज पाहिला आणि आम्हाला कळालं का प्रभू आमच्या बरोबर आहे. जसा आपला विषय होता का विश्वास काय करा. आणि खूप लोक या मेसेजद्वारे काय होते? ब्लेस होते. ते म्हणतात की पुढचे पाठ असतील ते आम्हाला सेंड करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू वचनाद्वारे आम्हाला आधार देतो. कशाद्वारे? वचनाद्वारे. आणि म्हणून देवाची इच्छा की ते वचन आपण आत्मसात करावं आणि भरोसा ठेवावा की जर वचन पाठवलंय तर परमेश्वर कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज जेही आव्हान तुमच्या लाईफमध्ये ते तुमच्यावर तुम्ही जोर मारू देऊ नका, पण हा विश्वास ठेवा का देवाने मला वचन दिलंय आणि परमेश्वर 100% माझ्या लाईफमध्ये कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण घेऊ या ठिकाणी आपण समजण्यासाठी. स्तोत्र काढूया या ठिकाणी आपण. ऑन आहे. ओके. वचन पाठवतो. काय पाठवतो? आणि त्यांना बरं करतो. कसं करतो? आणि मग त्यांच्या नाशापासून त्यांना काय करतो? 2 गोष्टी आहेत. पहिले काय करतो आणि नंतर काय करतो? आणि मग त्यांच्या नाशापासून. म्हणजे वचन येणार आणि पहिले तुमच्या भयभीत मनाला धैर्य देणार. आणि एकदा ते धैर्यवान झालं का तुमच्या समोर जे संकट आहे प्रभू त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? वचन पाठवतो आणि काय करतो? बरं करतो. काय बरं करतो? पहिले आमचं मन तो बरं करतो, पहिले आमचं हृदय तो बरं करतो आणि म्हणतो का भयभीत होऊ नको, खिन्न होऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आणि एकदा का त्याला आरोग्य मिळालं, ते स्थिर झालं की ऑटोमॅटिक संकट मधून देव आम्हाला बाहेर काढतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? प्लीज बोला, कळतंय? आज देवाला अजून आम्हाला खोलवर घेऊन जायचंय. कारण एक प्रश्न माझ्या मनात आला, एक प्रश्न माझ्या मनात आला का प्रभू तू दरवेळेस काय पाठवतो? एक काम कर ना, मला वचन पाठवण्यापेक्षा समस्या संपून टाक ना. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला,
कळतंय आणि पटतंय का मनाला? दरवेळेस काय पाठवतो? मग दरवेळेस वचन द्यायचं, मी विश्वास ठेवायचा, प्रभू एक समस्यामुळे जे त्रास येत ना, समस्याच संपव, गोष्टी संपून जाईल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं मी जे बोलतोय? हे खूप इम्पॉर्टंट आहे. जिदेवाणी मला रिव्हील केल्या या गोष्टी. नेहमी भविष्यवाक्याद्वारे काय येतं? वचन येतं. आजही चर्चमध्ये काय येतं? काळजी करू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मग प्रभू दरवेळेस येऊन मला सांगतो तू बरोबर आहे, बरोबर आहे. मग ते समस्या संपून टाक ना. प्रेज द लॉर्ड. तू मला दरवेळेस का धैर्य देत जातो? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? जसा आजचा विषय होता का प्रभू समस्या संपवणार नाही. प्रभू समस्या संपवणार. तुमच्या आतमध्ये समस्याच्या प्रती जी भीती आहे त्या भीतीला प्रभू संपवणार. प्रेज द लॉर्ड. आणि एकदा का ती भीती गेली समस्या ऑटोमॅटिक जाणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? देवाची इच्छा आहे का आपण प्राऊड व्हावं, आता मोठे व्हावं. कोणामध्ये? परमेश्वरामध्ये. एकदम लहान लेकरू असेल तर आपण त्याला प्रोटेक्ट करणार, पण जर थोडं मोठं झालं तर आपण म्हणू दरवेळेस तुझ्या संगती येणार आहे का मी? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? या ठिकाणी परमेश्वराने मला प्रगट केलं की बाबा दरवेळेस तुझी इच्छा आहे का समस्या संपावी. तुझ्या आतली भीती संपून टाकते समस्याच्या प्रती, आणि एकदा का ती गेली समस्या तुझ्या समोर टिकणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय का? प्रभू दरवेळेस काय पाठवतो? मग प्रभू बरं नाही करू शकत का? डायरेक्ट समस्या घालू शकत नाही का? पण देवाची इच्छा का प्रभूच्या लेकराने धैर्यवान व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून दरवेळेस वचन येईल आणि ते आम्हाला स्टेबल करणार. प्रेज द लॉर्ड. आणि एकदा का भीती मेली समस्या पण जाणार. प्रेज द लॉर्ड. ओके, नाव आपण डेमॉन्स्ट्रेशन करू म्हणजे हा वचन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलं. ठीक आहे. आपण असे का होत चुरगळलेले? सैतान कोण आहे? कारण आपल्या लाईफ मध्ये काय आहेत? या समस्या आहेत, आणि या समस्याच्या आधारावर सैतान काय करतो? आमच्याशी खेळतो. काय करतो? प्लीज बोला, काय करतो? येस. मग वेगवेगळे रिझन असतील. मी आजार लिहिलंय, कर्ज लिहिलंय, आर्थिक अवस्था, इतर काही प्रश्न असतील. या प्रश्नाद्वारे सैतान वारंवार आमचं मन पोखरतो. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? पण परमेश्वर काय पाठवतो? प्लीज बोला, काय पाठवतो? मग आमची अशी इच्छा आहे का प्रभू मला वचन देण्यापेक्षा तुझी समस्या काय कर? दूर कर. प्रेज द लॉर्ड. पण ते म्हणतो का समस्या दूर करण्या अगोदर तुझ्या मनात जी भीती ती भीती दूर कर. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? वचन काय येणार? हा, वचन येईल. वचन येणार. प्लीज बोला, कळतंय? थांब पटकन. वचन येणार आणि वचन तुमच्या कशाला मारणार? भीतीला. कशाला मारणार? भीती गेली पाहिजे. भीती गेली का समस्याला वेगळं पळवायची गरज नाही, ती ऑटोमॅटिक जाणार. प्रेज द लॉर्ड. पण प्रॉब्लेम असा आहे का आम्ही म्हणतो का प्रभू काय दरवेळेस वचन पाठवतो डायरेक्ट समस्याच काय करून टाक. पण ते म्हणतो जर भीती जाणार नाही तर समस्या कशा जातील? प्रेज द लॉर्ड. म्हणून दरवेळेस काय येतं? वचन येतं. प्रेज द लॉर्ड. हा आठवडा पण तेच वचन आहे का विश्वासाबद्दल? पुढचे आठवडे पण तेच आहे का विश्वासाबद्दल? का? तुझ्या आतमधली भीती जात नाही. ज्यावेळेस तुझ्यामध्ये स्थिरता येईल, स्थिरता आली का याला जोर लावा लागणार नाही, ऑटोमॅटिक जाणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? सैतान मी यांच्या बरोबर दाखवलंय. ठीक आहे. समस्या लांब आहेत. समस्या कुठे आहेत? चेकअपला ब्लड दिलंय, रिपोर्ट आलेत का? नाही आलेत. मग सैतान कुठं पाहिजे होता? तिकडं पाहिजे. कुठं पाहिजे? समस्या कुठं आहेत? लांब आहेत. कुठं आहेत? सैतान पण कुठं पाहिजे? पण तो लांब नाहीये. समस्याच्या आधारावर तू कुठे येतो? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय गणित? समस्या कुठे आहेत? लांब आहेत. अजून त्याला टाइम आहे, घरासाठी टाइम आहे, वेगळ्या भरपूर गोष्टी आहेत अशा का ते अजून लांब आहेत. कसं आहे? पण त्याच्या आधारावर सैतान आताच आमच्यामध्ये शिरून बसला. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? म्हणजे रिपोर्ट यायचा आहे. काय यायचं आहे? पण आम्हाला पहिलेच वाटतं का मला काहीतरी झालंय. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून मी सैतान तिथं उभा नाही केला. तिथं फक्त रूपांतर आहे. कसलं? समस्याचं. पण त्याचा आडोसा घेऊन तो ऑलरेडी आमच्यामध्ये शिरून जातो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला हप्ता भरायचा. काय भरायचा? तारीख लांब आहे अजून, पण तो तारखेच्या पहिलेच तुमच्यामध्ये शिरून गेला. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय का? सैतान काय करतो? समस्या जशा आमच्या समोर उभ्या असतील त्या लांबच आहेत. कशा आहेत? पण त्याच्या आधारावर तो पहिलेच आमच्यामध्ये शिरून जातो. आणि एकदा का तो आला आणि आम्ही म्हणतो देवा माझी काय ऐक, ते म्हणतो तू तो भीतोस. काय करतो? भीतो, शंका धरतो आणि म्हणतो का देवा प्रार्थना ऐक, मी वचन पाठवतोय का धैर्यवान हो, भिवू नको, खचू नको. आणि एकदा काय भय तुझं गेलं, तुझी समस्या ऑटोमॅटिक जाणार.
प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. म्हणून परमेश्वर वारंवार काय पाठवतो? वचन पाठवतो, जेणेकरून ह्या वाचनाद्वारे आमच्या आतमधली भीती मरून जावी. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. जोपर्यंत हे जाणार नाही ना, ते सॉल्व्ह होणार नाही. प्रेज द लॉर्ड. इफिसकराच्या पत्रामध्ये लिहिलंय, असं वर्णन केलंय का त्याचे जळते बाण, काय शब्द वापरले? हा, त्याचे जळते बाण अडवावेत. वाचले इफिसकराच्या पत्रात, काय अडवायचे? मग प्रभू म्हणला पाहिजे का त्याचा धनुष्य मोडा. काय मोडा त्याचा? कारण धनुष्याद्वारे काय मारतो? प्रभू म्हणतो धनुष्यने मोडायचा. काय अडवायचे? हे जे मनात जे जळते बाण तो मारतो ना, हे तू अडव. प्रेज द लॉर्ड. कारण आज तो आजार घेऊन आलाय, उद्या कर्ज घेऊन येईल, उद्या वेगळ्या समस्या घेऊन येईल. तो त्याच्या कामात, तू या पृथ्वीवर जोपर्यंत तो प्रामाणिक राहणार. कोण? तो वेगवेगळे स्वरूप घेऊन येणार. पण जर तू धैर्यवान झाला तर एक पण बाण तुझ्यावर चालू शकणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. म्हणून परमेश्वर पहिले काय पाठवतो? आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण भय धरू नये. सॉरी, कसलं भय? सैतानाच. कोणाचं? हा, त्याचं भय धरू नये. आपण या ठिकाणी हा विश्वास धरावा, कारण परमेश्वर आहे आणि जर देव वचन देतो तर प्रभू ते पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतं. नेहमी काय वाटायचं का लॉर्ड दरवेळेस येऊन प्रोत्साहन द्यायचं, मग मी पुन्हा म्हणणार यस प्रभू तू करणार आहे, मग प्रभू एवढं कशाला, डायरेक्ट ते संपून टाकणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. प्रभूला आम्हाला धैर्यवान करायचं. काय करायचंय? आणि म्हणून परमेश्वर काय करतो तर आमच्या जीवनात वचन पाठवतो आणि त्या वाचनात आम्हाला संजीवित करतो, जेणेकरून ही भीती एकदा का गेली ती समस्या ऑटोमॅटिक जाणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय वचन? म्हणून वचन गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? असं लिहिलंय का तो पहिले काय पाठवतो? वचन पाठवतो, तुम्हाला बरं करतो. म्हणजे याला काय करतो? पळून लावतो. आणि एकदा का तुम्ही तुमच्या हृदयात स्थिर झाले, तुमच्या संकटापासून देव तुम्हाला सोडवतो. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला. म्हणून देवाची इच्छा का वचन पाहिजे. काय पाहिजे? वचन आलं काही भीती जाणार. प्रेज द लॉर्ड. पण पहा, तुम्ही आता चार्ज होताल, पण तो 4 वाजता पुन्हा येणार. प्रेज द लॉर्ड. पुन्हा त्याच फॅशन मध्ये, त्याच फेथ मध्ये ते वचन पुन्हा आपल्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला विश्वासात उभं राहायचंय आणि जितकं तुम्ही धैर्यवान व्हाल, जितक्या भीतीला माराल, मग ती समस्या तुमच्यावर राज्य करू शकणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? ही देवाची इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे? हा, कारण तो वचन पाठवतो आणि त्याची इच्छा आहे की भीती मार, भीती जाऊ दे. एकदा का भीती गेली तू स्थिर झाला, मग बघ ऑटोमॅटिक गोष्टी तुझ्या बाजूने घडते. प्रेज द लॉर्ड. आपण प्रयत्न करतो पण हृदय अस्थिर आहे. हृदय कसं आहे? अस्थिर आहे. प्रार्थना चालू आहे. जाकरीला म्हणले ऐक, तुझी काय ऐकली? तो म्हणला कस काय होईल सांग बरं मला. प्रेज द लॉर्ड. हिजकियाला पण सांगितलं का प्रार्थना ऐकली. तो म्हणतो मला हे द्या, उदाहरण द्या, म्हणजे मला एक साईन द्या, चिन्ह द्या, म्हणजे मला कळेल का कोण माझी प्रार्थना ऐकतो. म्हणजे भीती काय जात नाही आणि भीती जात नाही, त्यामुळं आमचे ब्लेसिंग्स आम्हाला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय आजचं वचन? ही भीती गेली पाहिजे. जे काही तुमच्या लाईफमध्ये आज आव्हान आहेत आणि त्याला धरून जी भीती तुमच्या मनात, ती भीती काढून टाका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्व काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्व काही करू शकतो. तुमच्या मॅरेजची काळजी करू नका. अस्थिरता जी आहे ना मनातली काढून टाका. नाही, परमेश्वर करणार आहे मस्त. प्रेज द लॉर्ड. घराची काळजी आहे ना काढून टाका. नाही, परमेश्वर मला ते देणार आहे. ज्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये अस्थिरता आहे, तुमची समस्या कधीच जाणार नाही. पण ज्यावेळेस तुमचं मन स्थिर आहे, म्हणजे तुम्ही तुमचा पूर्ण भार प्रभूवर टाकलाय. प्रेज द लॉर्ड. निश्चितपणे का मला माहिती आहे माझा प्रभू करणार आहे, ते म्हणतो 100% ते होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण जे लोक अस्थिर आहेत, चिंता आहे, वारंवार त्याच गोष्टी आहे, मग त्याच्या लाईफ मध्ये ती प्रार्थना ऐकली जात. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की तुमच्या आतमधली भीती तुमच्या प्रश्नाच्या प्रती गेलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? प्लीज बोला, कळतंय. हे खूप गरजेचं आहे, कारण आता आम्हाला आत्म्यात वाढलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. भीती जाईल, प्रभूचा गौरव होणार. भीती राहणार, प्रभूला महिमा मिळणार नाही. म्हणून देवाची इच्छा आहे की जेवढं वचन ऐकता येईल ते वचन ऐका, कारण ते वचन तुमच्या आतमधल्या भयाला मारतं आणि भय गेलं का आशीर्वाद मोकळेच. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. कोण करू शकतो? सगळे बोला, कोण करू शकतो? आणि देवाने ते ऑलरेडी केलंय. प्रेज द लॉर्ड. म्हणून सैतान काय करतो? समस्या लांब आहे. समस्या कशा आहेत? पण त्याच्या आधारावर तुमचं मन तो पोकळत जातो. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहितीये का जर मी याचं मन सोडणार नाही आणि सामना झाला तर प्रभूचा गौरव होईल.
प्रेज द लॉर्ड. ना ह्या ज्या काही समस्या आहे याच्यावर कुणी वर्चस्व केलंय? नाही, वर्चस्व म्हणतोय येशूनी. कुणी? आजाराला कुणी हरवलं? आर्थिक स्थितीला कुणी हरवलं? या सर्व गोष्टींवर प्रभूंनी मात दिली. प्रेज द लॉर्ड. पण सैतान काय करतो? सामना होऊ देत नाही. सामना होण्या अगोदरच आमच्या मनाला तो अडकून टाकतो. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती सामना होईल तर हातात काय लागणार नाही, कारण येशूने मला ऑलरेडी डिफीट केलंय. मला त्याच्या समोर जाण्या अगोदर त्याच्या मनात त्याला हरून टाकायचं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? समस्या लांब आहेत. समस्या कशा आहेत? पण ते यायच्या पहिलेच हातपाय ढिल्ले पडले. प्रेज द लॉर्ड. पहिलेच मन स्थिर आहे, कारण सैतानाला माहिती आहे सामना झाला तर मी हारणार आहे, कारण येशूने ऑलरेडी मला काय केलंय? हरवलंय. आणि म्हणून जेवढं भीतीद्वारे मला काम करायचं तेवढंच मला करता येणार. प्रेज द लॉर्ड. नाव असं लिहिलंय, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या, म्हणजे या ठिकाणी सैतानाला कसली उपमा दिली? सिंहाची नाही, फक्त त्याला गरजणाऱ्या, तो जसं गरजना करतो ना तेवढीच उपमा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला सिंहाची उपमा नाही दिली. सिंह जशी गर्जना करतो ना फक्त तेवढी उपमा दिली. मग सिंह ज्या जंगलामध्ये गर्जना करतो, प्राणी सामना करण्या अगोदरच काय होतात? प्रेज द लॉर्ड. हे तर आम्हाला जनरल एवढं तर माहिती आहे ना, का ज्यावेळेस तो डरकाळी फोडतो लांबूनच ऐकतात आणि लांबूनच काय होतात? हाच फॉर्म्युला त्यांनी घेतलाय. कोणी? सैतानाने. का तुमच्या लाईफ मध्ये काही आहे का? डरकाळी फोडायची, आणि डरकाळी फोडली का तुम्ही पहिलेच घाळ. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहितीये का येशूने मला काय केलंय? हरवलंय. म्हणून मला डरकाळ्या फोडायच्या, जेवढ्या फोडता येईल तेवढ्या फोडायच्या, कारण हकीकतमध्ये जर सामना झाला तर मी याच्या समोर टिकू शकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या मनातली भीती काढून टाका, कारण तुमच्या समस्यावर येशूनी ऑलरेडी ओव्हरकम केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय आजचं वचन? थोड्या वेगळ्या वेळेने आज देवाची इच्छा आहे का आता आपण धैर्यवान झालंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती दिवस रडणार? किती दिवस निराश राहणार? किती दिवस आपण दुखोटा पाळणार? देवाची इच्छा का धैर्यवान हो आणि पूर्ण भार टाक प्रभूवर, का देव आहे, मी या निराशमय विचाराला सहमत होत नाही आणि माझा विश्वास आहे का या समस्या माझ्या समोर जोर मारणार. प्रेज द लॉर्ड. एकदा का भीती गेली, मी 100% सांगतो समस्या तुमच्या समोर उभी राहणार. ज्यावेळेस इस्रायल बलवान झालं आणि विश्वासाने त्यांनी बाहेर पाऊल काढला, त्यांना नेहमी पाहिलं की त्या शत्रूला कोणी पळवलं? देवाने. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये वाचा, अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतं का शत्रू आले, शत्रूने त्यांना वेढा घातला. काय घातला? आणि पहिले हृदय अस्थिर, पण जसा विश्वास धरला आणि विश्वासाने पाऊल उचलला, बाहेर गेले तर शत्रू मेलेले. बायबलमध्ये अनेक ठिकाणी असं लिहिलंय का ज्यावेळेस इस्रायल बाहेर पडतं शत्रूचा काय करण्यासाठी? सामना करण्यासाठी. त्यांना कळतं का शत्रू नाहीच आहे, त्याला ऑलरेडी काय केलंय? मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे आमचा शत्रू ऑलरेडी प्रभूने काय केलाय? मारून टाकलाय, पण तो एक आडोसा घेतो, ते म्हणजे भीती, ते म्हणजे दडपण, ते म्हणजे तर्क वितर्क, आणि तो नेहमी नकारात्मक बोलतो. पण देवाची इच्छा आहे की आपण धैर्यवान व्हावं आणि वाटणाऱ्या भीतीला मारावं, आणि एकदा का भीती गेली आम्ही देवाचं कार्य पाहणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. पण आपला विश्वास पाहिजे का बाबा हे देवाचं वचन जे आहे हे उगच नाहीये, भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. भीती गेली पाहिजे. काय गेली पाहिजे? आणि हृदय स्थिर झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्याचं हृदय स्थिर आहे तो 100% कोणाचा गौरव पाहणार, कारण त्याला भरोसा आहे कोण कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. मग ब्रदर सिस्टर्स, आपल्या भीतीला मारा म्हणजे प्रभूचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. धैर्यवान व्हायचं. काय व्हायचं? ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, लास्ट उदाहरण घेईल, तुम्ही बसा.